रात्रीचा तो घनदाट काळोख आणि राजुरा धरणाच्या परिसरातील शांतता भंग करणारा तो एक भयानक प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा। एप्रिल महिन्याची ती उकाड्याची रात्र होती जेव्हा जळगाव जामोद तालुक्यातील नदीकाठच्या निर्जन भागात एक शेतकरी नेहमीप्रमाणे काही कामानिमित्त जात असताना त्याला झुडपांमध्ये काहीतरी संशयास्पद दिसलं। तो शेतकरी जसा पुढे सरकला तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर माणसाच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे पडले होते। एका कोवळ्या वयाच्या तरुणीचा तो मृतदेह होता आणि त्याचे 2 तुकडे करून ते अर्धवट जळालेल्या अवस्थेत टाकून देण्यात आले होते। अत्यंत क्रूरतेची परिसीमा गाठणारी गोष्ट म्हणजे त्या अर्धवट शरीराला मुंडकं नव्हतं। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या शरीराच्या आजूबाजूला केवळ काही मोजक्या वस्तू पडलेल्या होत्या, ज्यामध्ये गुलाबी रंगाची चप्पल, एक स्कार्फ आणि गळ्यात घालण्याची काळ्या मण्यांची पोत। या भयंकर दृश्यानं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एका रात्रीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एका मोठ्या रहस्यमय गुन्ह्याची मालिका सुरू झाली। मात्र पुढे जे घडलं ते सगळं एका फिल्मसारखंच क्रूर होतं। काय आहे हे बुलढाण्यातील संपूर्ण प्रकरण पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। या थरारक घटनेची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल, जेव्हा मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकणार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकी गावातून 25 वर्षांची विवाहित तरुणी शिवानी बापूराव कळमेकर ही अचानक बेपत्ता झाली होती। ती गावातल्याच एका तरुणासोबत निघून गेल्याची चर्चा संपूर्ण गावात पसरली होती। तिच्या कुटुंबियानं आजूबाजूच्या गावांमध्ये, नातेवाईकांकडे आणि शक्य त्या सर्व ठिकाणी शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही। अखेर हताश होऊन तिच्या कुटुंबानं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील स्थानिक पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली। तोपर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमांवर दोन्ही राज्यांचे पोलीस आपापल्या परीनं वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करत होते, परंतु या 2 घटनांचा एकमेकांशी इतका भयानक संबंध जोडला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती। जळगाव जामोद पोलिसांनी जेव्हा राजुरा शिवारात तो शीर नसलेला मृतदेह जप्त केला तेव्हा त्यांच्यावर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रचंड वरिष्ठ दडपण होतं। घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचा अभ्यास करताना स्थानिक गुन्हे शाखेला शेजारील राज्यातील बेपत्ता मुलीच्या प्रकरणाची माहिती मिळाली। पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शास्त्रीय तपासणी न करता किंवा न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून DNA चाचणीचा अहवाल न मागवता केवळ मृतदेहाजवळ सापडलेली गुलाबी चप्पल आणि शिवानीच्या उंचीचा अंदाज बांधून हा मृतदेह शिवानी कळमेकरचाच असल्याचं घोषित करून टाकलं। हा पोलिसांचा अत्यंत उतावीळपणा आणि ढिसाळ कारभाराचा पहिला टप्पा होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा शिवानीच्या कुटुंबाकडे वळवला। मुलगी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेल्यानं कुटुंबानं आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिची ऑनर किलिंग म्हणजे बापानं आणि भावानं मिळून तिची हत्या केली असा संशय पोलिसांनी मनात पक्का केला। स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव जामोद पोलिसांचं एक संयुक्त पथक मध्य प्रदेशातील तिच्या गावी पोहोचलं आणि त्यांनी शिवानीचे 55 वर्षीय वडील बापूराव नथू कळमेकर आणि 27 वर्षीय भाऊ अजय कळमेकर यांना राहत्या घरातून ताब्यात घेतलं। इथूनच खाकी वर्दीच्या अमानुषतेचा आणि कायद्याचा गैरवापर केल्याचा एक अत्यंत काळा अध्याय सुरू झाला। तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बापूराव आणि अजय यांनी प्रसारमाध्यमांसमोर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जो भीतीचा पाडा वाचला तो ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाच्या अंगावर काटा येईल। त्यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले। पोलिसांच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सरळ पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी एका निर्जन जंगलात नेलं। त्या जंगलात बाप आणि मुलाला जमिनीवर पाडून पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली। लाठ्या काठ्यांनी मारलं, मानसिक छळ करून हा गुन्हा कबूल करा म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर दडपण आणलं असा आरोप बापूराव नथू कळमेकर आणि अजय कळमेकर यांनी पोलिसांवर केला। पोलिसांचा केवळ एकच हेतू होता की या दोघांनीही राजुरा धरणावर सापडलेल्या मुलीच्या हत्येची कबुली द्यावी, जेणेकरून पोलिसांना गुन्हा उघडकीस आणल्याचं श्रेय मिळेल। खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती आणि संपूर्ण आयुष्य तुरुंगात सडवण्याची भीती या बापलेकाला पोलिसांनी घातली। 55 वर्षांचे वृद्ध वडील आणि तरुण मुलगा पोलिसांच्या या अमानुष छळापुढे आणि मृत्यूच्या भीतीपुढे पुरते खचून गेले। अखेर आपला जीव वाचवण्यासाठी आणि मारहाण थांबवण्यासाठी त्यांनी पोलिसांनी लिहून आणलेल्या कागदावर स्वाक्षऱ्या केल्या आणि आम्हीच शिवानीचा गळा दाबून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचं शीर कापून मृतदेह जाळून टाकला अशी खोटी कबुली दिली। या कथित कबुलीनाम्यानंतर पोलिसांनी मोठ्या अभिमानानं बुलढाणा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात एका अत्यंत कठीण आणि संवेदनशील गुन्ह्याचा उलगडा केल्याची घोषणा केली। बापूराव आणि अजय कळमेकर यांना न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली।
कायद्याच्या चौकटीत अडकलेले हे दोन निष्पाप जीव जवळपास 25 दिवस न्यायाच्या आशेनं आणि आपण न केलेल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त म्हणून तुरुंगाची हवा खात होते. संपूर्ण समाजात त्यांच्याकडे अत्यंत हीन भावनेनं पाहिलं जात होतं आणि त्यांच्या कुटुंबावर ऑनर किलिंगचा मोठा कलंक लागला होता. परंतु निसर्गाच्या आणि सत्याच्या न्यायालयात काहीतरी वेगळीच योजना सुरू होती. मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक पोलीस ठाण्याच्या मुख्य दारात एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत हजर झाली. तिने अत्यंत शांतपणे आणि धीटपणानं तेथील पोलिसांना सांगितलं की तुम्ही ज्या शिवानी कळमेकरच्या हत्येच्या आरोपाखाली माझ्या वडिलांना आणि भावाला तुरुंगात डांबलंय ती शिवानी मीच आहे आणि मी पूर्णपणे जिवंत आहे. हे शब्द ऐकताच पोलीस ठाण्यातील उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे पाय गळाले आणि त्यांच्या हातातील कागदपत्र खाली पडली. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात आणि गृहमंत्रालयापर्यंत या एका वाक्यानं प्रचंड खळबळ उडवून दिली. कागदोपत्री मृत घोषित केलेली आणि पोलिसांनी ज्या शरीराचा दफनविधीही उरकला होता ती मुलगी प्रत्यक्षात नाशिक जवळील एका भागात आपल्या प्रियकरासोबत सुरक्षित राहत होती आणि मजुरी करून आपलं जीवन जगत होती. मध्य प्रदेशच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिचा शोध घेतला होता आणि ती जिवंत असल्याची माहिती मिळताच तिला महाराष्ट्रात आणण्यात आलं होतं. तिनं न्यायाधीशांसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपला जबाब नोंदवला की तिच्या वडिलांनी किंवा भावानं तिला साधा हातही लावलेला नाही. ती स्वतःच्या मर्जीनं घरातून निघून गेली होती. या धक्कादायक वळणानंतर न्यायालयानं तातडीनं बापूराव आणि अजय कळमेकर यांची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिले आणि ते तुरुंगाबाहेर आले. या संपूर्ण प्रकरणानं महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि तपास यंत्रणेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ संशयाच्या आधारे तपास लवकर संपवण्याच्या घाईत निष्पाप नागरिकांना शारीरिक छळ करून तुरुंगात टाकण्याच्या या प्रवृत्तीविरुद्ध जनतेतून तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेची गंभीर दखल घेत बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी तातडीनं कठोर प्रशासकीय पावलं उचलली. जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे आणि इतर 3 कर्मचाऱ्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आलं. त्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. शिवानी कळमेकर जिवंत परतल्यानं पोलिसांचा आधीचा संपूर्ण तपास बाद ठरला आणि आता हे संपूर्ण प्रकरण शून्यापासून पुन्हा सुरू झालंय. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा आणि आव्हानात्मक प्रश्न उभा ठाकला आहे की जर शिवानी जिवंत आहे तर राजुरा धरणाच्या परिसरात सापडलेला तो मुंडकं नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कुणाचा आहे? त्या दुर्दैवी तरुणीची हत्या कुणी केली? तिचं शीर कुठं लपवलं आणि या भयानक कृत्यामागचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेणं आता पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलाय. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेतला आहे. मृतदेहाच्या शरीराची ठेवण, तिचे केस, डोळे आणि जप्त केलेल्या वस्तूंच्या बारकाईनं केलेल्या अभ्यासावरून पोलिसांनी त्या मृत तरुणीचा एक अंदाजित कृत्रिम चेहरा म्हणजेच AI फोटो तयार करून तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि शेजारील राज्यांमध्ये प्रसारित केलाय. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार त्या मृत तरुणीचं वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असून उंची 5 फूट 3 इंच आहे. तिचा रंग गव्हाळ ते सावळा असून बांधा सडपातळ आहे. तिच्या डाव्या हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा आणि पायात गुलाबी रंगाची फ्लॅट सँडल होती. या अज्ञात तरुणीची खरी ओळख पटवण्यासाठी किंवा तिच्या हत्येबद्दल कोणतीही ठोस माहिती देणाऱ्या नागरिकाला पोलीस प्रशासनाकडून 50,000 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलंय. विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी स्वतः जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट देऊन आणि घटनास्थळाची पाहणी करून नवीन तपास पथकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत तो पुरलेला मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढला असून आता वैज्ञानिक पद्धतीने आणि DNA चाचणीच्या माध्यमातून देशातील इतर बेपत्ता महिलांच्या नोंदीची त्याचा ताळमेळ लावण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. एका निष्पाप कुटुंबाला खाकी वर्दीच्या निष्काळजीपणामुळे सहन करावा लागलेला हा छळ आणि एका अज्ञात तरुणीच्या हत्येचं हे गडद गूढ सध्या संपूर्ण राज्यासाठी एक अत्यंत संवेदनशील आणि चिंतेचा विषय बनलाय. जोपर्यंत त्या खऱ्या मृतदेहाची ओळख पटत नाही आणि खऱ्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत जळगाव जामोदच्या या राजुरा धरणावरील हत्याकांडाचं रहस्य कायम राहील आणि पोलीस प्रशासनावरील डागही कायमच राहील.